मुंबईतील दादर टीटी परिसरात मॅनहोलची संरक्षक जाळी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानं मॅनहोल तब्बल तासभर उघड्या अवस्थेत राहिल्याची घटना समोर आली। या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। दादर खोदादा सर्कल परिसरातील मॅनहोलची लोखंडी जाळी चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चोरी पूर्ण न झाल्यानं चोरट्यानं मॅनहोल उघडच ठेवून तेथून पळ काढला। झाला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला। तब्बल 1 तासाहून अधिकचा वेळ हे मॅन्युअल जे उघडं होतं खोदादा यावर मनसेचे नेते काय म्हणतात पाहूया। म्हण आहे मराठीमध्ये, पादऱ्याला पावट्याचं निमित्त, त्यातला प्रकार आहे। मॅनहोलची कालची सुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातमी पहा, ह्या 4 दिवसापूर्वीची आकडेवारी पहा, अजून 10-1 हजार मॅनहोल जे आहेत ना त्यांना जाळ्या लावलेल्या नाहीत, उघड्या आहेत, अशा अनेक आकडेवारी समोर येते। महानगरपालिकेची ही मान्सून पूर्व तयारी यंदा झालीच नाही, त्याचं हे द्योतक आहे। आणि जर चोरी होत होती मग तुम्ही आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक करा ना, ते चेक केल्याशिवाय आणि तुमच्याकडे कॉन्क्रीट कुठलाही पुरावा असल्याशिवाय तुम्ही असे कसे काय आरोप करू शकता की चोरीला जात होतं। म्हणजे स्वतःचं अपयश किंवा निष्क्रियता झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही तुमचा कारभार पारदर्शकपणे करायला हवा।